नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून अपघाताची बातमी आहे। पुण्यातील गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्त्यावर काकडे वस्ती इथे शनिवारी भीषण अपघात झाला होता। टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय, तर सकाळी 7:30च्या सुमारास 3 चाकी टेम्पो आणि दुचाकीचा हा अपघात झाला। या अपघातानंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलंय। वैभव सोनवणे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अधिक अपडेट देत आहेत। वैभव, काय माहिती या अपघातासंदर्भातली? स्वाती, शत्रुंजय मंदिरचं आहे गंगाधाम रस्त्यावरचं, तिथे काकडे वस्ती समोर शनिवारी सकाळी 7:30 वाजता हा अपघात जो आहे तो झालेला होता आणि त्याच्यामध्ये चुकीच्या बाजूने येणाऱ्या टेम्पो चालकाने दुचाकी स्वाराला उडवल्यामुळे दुचाकी स्वाराचा जागेवरती मृत्यू झाला होता। अपघात इतका भीषण होता, समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये हा टेम्पो जो आहे तो सुद्धा पलटी झालेला होता। अत्यंत वेगात हा टेम्पो चाललेला होता आणि त्याचाच अपघात झाल्यानंतर राजेंद्र मोरे नावाचे 55 वर्षाचे गृहस्थ आहेत, ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय। येवलेवाडीचे ते धांडेकर नगरचे राहणारे होते। बेगेवाडी पोलिसांनी जो टेम्पो चालक आहे त्याला अटक केली आणि पुढची कारवाई जी आहे ती त्याच्यावर केली जाईल। कल्पेबल होमिसाइडचा, सदोष मनुष्यवधाचा किंवा अपघाती मृत्यूचा गुन्हा जो आहे तो तपासानुसार दाखल केला जाईल, असं बेगेवाडी पोलिसांनी सांगितलं। बरं वैभव, या माहितीसाठी धन्यवाद। पण असेच आमच्या सोबत राहा, कारण राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे त्या आंदोलनासंदर्भात देखील आपल्याकडून माहिती हवी आहे। पुण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे। आज राज्यभर जिल्हानिहाय आंदोलनं केली जाणार आहेत, तर प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर पुण्यातील मंडई परिसरातील आंदोलनात सहभागी झाले असून रस्त्यावर चूल मांडत निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे। वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत फोनवरून। वैभव, स्वाती, आज सकाळी राष्ट्रवादीच्या वतीनं या सगळ्या गॅस दरवाढीच्या विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात येते। पुण्यात भाजपच्या महिला आघाडीनं मंडईजवळ, टिळक पुतळ्याजवळ चूल लावून भाकरी भाजायचे आंदोलन जे ते केलेलं होतं। रुपाली चाकणकर ज्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या। खासदार जे आहेत पुण्याचे गिरीश बापट यांच्या घरासमोर सुद्धा आंदोलन करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला आणि तिथे मात्र पोलिसांनी चूल लावू दिली नाही किंवा आंदोलन जे ते ग्रामीण राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात येत होतं बापटांच्या घरासमोर, मात्र तिथं हे आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले। मंडईतलं आंदोलन जवळपास 1 तासभर महिला मोर्चाने ज्या गॅसचे दर जे ते ज्या पद्धतीने वाढते त्याच्या विरोधामध्ये निषेध नोंदवत हे चूल लावून भाकरी भाजण्याचं आंदोलन केलं। स्वाती, तर वैभव, या आंदोलनाची अपडेट अशीच आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तूर्त धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीसाठी। आणि यानंतर भिवंडीतून बातमी आहे। भिवंडीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलंय। थाळी वाजवून यावेळी राष्ट्रवादीकडून हे आंदोलन करण्यात आलं। सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात त्यांनी हे आंदोलन केलंय। यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता। रवी शिंदे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रवी, या आंदोलनासंदर्भातली भिवंडीतली अपडेट। अच्छा स्वाती, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हा कार्यक्रम सुरू असतानाच भिवंडीतील राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य महिलांनी भिवंडी शहरातील कल्याण नाका ते दिघे चौक या दरम्यान मोर्चा काढून थाळीनाद केला आणि त्याचबरोबर त्यांनी डोक्यावरती गॅस सिलेंडर घेतला, लाकडं पण घेऊन त्यांनी मोर्चा काढला आणि जेणेकरून पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत नागरिकांच्या मन की बात पोहोचली पाहिजे आणि जे गॅस दरवाढ असेल किंवा पेट्रोल दरवाढ आहे ती कमी झाली पाहिजे, त्यासाठी आंदोलन करण्यात आलंय। स्वाती, रवी, भिवंडीतून अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईच्या कांदिवलीतील चारकोपमधील साई सच्चिदानंद मंदिरात मध्यरात्री 3:30च्या सुमारास आग लागली होती। ही आग इतकी मोठी होती की मंदिरात झोपणाऱ्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। या आगीत 3 जण अडकले होते आणि त्यातील युवराज पवार आणि सुभाष खोडे यांचा होरपळून मृत्यू झालाय, तर मोनू गुप्ता गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। त्यांच्यावरती सध्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची देखील माहिती कळतीये। आणि या घटनेसंदर्भात मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। मनोज, अत्यंत दुर्दैवी घटना, नेमकी आग लागली कशी?
अगदी बरोबर आहे. कांदिवलीचं हे चारकोप इथलं हे साई सच्चिदानंद मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये तिघे जण झोपलेले होते, ज्यांची नावे युवराज पवार, सुभाष खोडे आणि गुप्ता, मोनू गुप्ता अशी या तिघांची नावे आहे. 3:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली, परंतु हे सगळेजण झोपेत असताना जोपर्यंत आगीच्या जी झळ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तोपर्यंत ते झोपेत होते. परंतु आगीची झळ पोहोचल्यानंतर हे उठले होते, परंतु मंदिराचं कुलूप लावलेलं असल्यामुळे त्यांना बाहेर पडायला संधीच मिळालेली नाही. आणि यामध्ये युवराज पवार आणि सुभाष खोडे हे दोघे जण जागीच मृत्युमुखी पडले. तर मोनू गुप्ता जो आहे त्याच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकंदरीतच अतिशय धक्कादायक अशी ही घटना असून यामध्ये नेमकी आग कशामुळे लागली याचा तपास तर होईलच, परंतु या तिघाही जणांना मंदिराचं गेट बाहेरून बंद करण्यात आल्यामुळे बाहेर पडण्यास संधी मिळाली नाही आणि याचाच यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत आणि नंतरच माहिती मिळेल की नेमकी आग कशामुळे लागली होती. तर या दुर्दैवी आगीच्या घटनेसंदर्भात आग नेमकी कशामुळे लागली हे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मनोज, धन्यवाद या माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे मनसेच्या पत्राची. अॅमेझॉन नंतर आता पश्चिम रेल्वेला मनसेनं पत्र लिहिलंय. मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबतचं हे पत्र आहे. सोमवारी म्हणजेच उद्या दुपारी 2 वाजता रेल्वे कार्यालयात हे पत्र दिलं जाणार आहे. रेल्वे त्रिभाषा नियमांचं उल्लंघन करत असून रेल्वे मराठी भाषेला डावलतंय असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करणं अनिवार्य करावं अशी मागणी देखील अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे. पश्चिम रेल्वेमध्ये अनेक पत्रकारांकरता किंवा अनेक जाहिरातींकरता अन्य कुठच्या कामकाजाकरता जेव्हा परिपत्रक काढली जातात त्यावेळेस कुठची मराठी भाषा तिथे वापरली जात नाही. हेतू परस्पर अनेक मराठी द्वेष्टे अधिकारी ही मराठी भाषा तिथे डावलण्याचं काम केलं जातं. मी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण कामगारांच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की सोमवारी आम्ही आपल्याला एक पत्रक देणार देखील आहोत प्रत्यक्ष येऊन. पण त्यानंतर काही तासांमध्ये जर आपल्याकडनं बदल झाले नाही किंवा ज्या सूचना, जे परिपत्रक, ज्या जाहिराती, त्या अन्य गोष्टींमध्ये मराठीचा वापर जर झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसे स्टाईलने या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचं काम करेल, एवढं मात्र नक्की. आणि या संदर्भात आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या संपर्कात आहेत फोनवरून. प्रणाली, नेमकी काय भूमिका मनसेची? सातत्यानं आपण जर बघितलं तर गेले काही महिने किंवा त्या आधीच्याही कालावधीमध्ये पश्चिम रेल्वेच्या वतीनं जे काही परिपत्रक असतात किंवा जाहिराती असतात या सातत्यानं हिंदी भाषेमध्ये काढल्या जातात. मनसेचा हिंदी भाषेच्या वापराला विरोध नाही, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की त्रिभाषा नियम म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि त्या राज्याची स्थानिक भाषा याचाही वापर तितक्याच मोठ्या प्रमाणावर केला गेला पाहिजे. तर त्याचा वापर होताना दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सातत्यानं वेळोवेळी आम्ही आमची परिपत्रकं त्यांना दिलेली आहे. मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर हा अनिवार्य केला पाहिजे हे सुद्धा आम्ही त्यांना सातत्यानं सांगितलेलं आहे. परंतु तरी सुद्धा पश्चिम रेल्वेचे अधिकारी जे आहेत ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत आणि त्याच्यामुळं आता पत्र तर लिहिलेलं आहे, जे त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे. पण ते पत्र जे आहे ते प्रत्यक्ष उद्या म्हणजे सोमवारी जाऊन ते पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देणार सुद्धा आहे. आणि जर लवकरात लवकर त्यांची ही मागणी पूर्ण झालेली नाही तर मात्र आम्ही आंदोलन करू आणि ते मनसे स्टाईलचं आंदोलन करू असा इशारा जो आहे तो पश्चिम रेल्वेला महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे. अगदी प्रणाली, मनसे नेते बाळा नांदगावकर देखील फोनवरून आपल्या संपर्कात आहेत. बाळाजी, नेमकी आपली भूमिका काय आहे आणि मनसेला यातून साध्य नेमकं काय करायचंय? साध्य काय करायचा विषय नाही. मुळात म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये म्हणजे जी काय भाषांची रचना झाली ती भाषेवर प्रांत रचना झालेली आहे आणि त्याप्रमाणे भाषेवरती प्रांत रचना झाल्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्या भाषेमध्ये ज्या ज्या भाषिक राज्य आहेत त्या त्या भाषिक राज्यांमध्ये त्या त्या भाषेचा सन्मान होणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे रेल्वेने सुद्धा तुम्ही आता मुंबईमध्ये रेल्वे चालवता, मुंबईमध्ये जवळजवळ 60-65% रक्कम मुंबईतून जाते सेंट्रल गव्हर्नमेंटला, रेल्वेला. मग मुंबई ही महाराष्ट्रामध्ये येते, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे ती. मला असं वाटतं जर मुंबईतून एवढा रेव्हेन्यू तुम्हाला जात असेल आणि भाषिक प्रांतरचना झालेली हे जर आपले राज्य असतील
तर त्या प्रत्येक राज्यातील भाषेचा सन्मान राखणं हे रेल्वेचं नाही सगळ्यांचंच कर्तव्य आहे. मग ते कर्नाटकमध्ये गेले तर कानडी भाषेचा सन्मान राखला पाहिजे, त्या त्या राज्याचा त्या राज्यात त्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे. आणि म्हणून आमच्या लोकांनी ती आमचे जितेंद्र पाटील हे रेल कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून त्यांनी ती मागणी केलेली आहे की तुम्ही हिंदीमध्ये बोलता, इंग्लिशमध्ये बोलता, सगळ्या भाषेत तिकडे तिकडे बोलत असता. तुम्ही पश्चिम बंगालला गेला तर तुम्ही तिकडे पश्चिम बंगालच्या भाषेत बोलता, बंगाली भाषेत बोलता, मग महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत का बोलत नाही? आणि साधी सिंपल बरं हे काय भाषावर मात्राचं आम्ही केलेली नाही ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की रेल्वेच्या बोर्डाने, खास करून रेल्वे मंत्रालयाने आणि रेल्वेच्या बोर्ड डायरेक्टरनी ही विनंती आमची ताबडतोब मान्य करावी आणि उद्घोषणा जी आहे रेल्वे स्टेशनवरती जी करण्यात येते ती मराठीत ही करावी, एवढी मला असं वाटते. अन्यथा तुम्हाला माहिती आहे बघा आमची मुलं काय करतात तिथे, आता मला काय सांगायची गरज नाही. नांदगावकर सर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेची या पाठीमागची भूमिका नेमकी काय आहे त्याबद्दल न्यूज 18 लोकमतला ही प्रतिक्रिया दिली आहे. आणि यानंतर आता बातमी आहे धनगर आरक्षणाबाबतची. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनगर आरक्षणावरून भाजपवर निशाणा साधलाय. धनगर समाजाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भाजपनं टाटा इन्स्टिट्यूटची नेमणूक केली होती. टाटा इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही. मागच्या सरकारनं केवळ वेळकाढूपणा केलाय, हा आता हाणून पाडावा लागेल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तसंच धनगर समाजासाठी असणाऱ्या सवलतींमध्ये सुधारणा करू आणि त्यासाठी अजितदादा यांच्यासोबत बसू आणि धनगर समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू असा विश्वासही जयंत पाटील यांनी दिलाय. या काळामध्ये मागच्या सरकारने टाटा कन्सल्ट, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस याला धनगर समाजाच्या सद्यस्थितीचा, मागासलेपणाचा, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करायला सांगितलं. त्यांनी धनगर समाजाच्या संदर्भातले जे निष्कर्ष काढलेले आहेत त्यातनं आरक्षण मिळेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सकडे ही जबाबदारी देणं आणि वेळ काढूपणा करणं आणि संपूर्ण समाजाला प्रचंड अडचणीत आणण्याचं काम करणं हे आपल्याला आता हाणून पाडावं लागेल आणि आपल्याला त्यातनं सुधारणा केली पाहिजे. कोणाला राजकीयदृष्ट्या दोष देणार नाही की काय झालं. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बातची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधलाय. मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, वोकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असं म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचं आवाहन केलंय. देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितलाय. असंख्य आव्हानं होती, संकट पण आली. कोरोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या, पण भारतानं प्रत्येक संकटात नवीन गोष्ट आत्मसात केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.